भाईंदरमध्ये मराठी भाषेचा वापर एमएनएसचा मराठीसाठी मोर्चा बीजेपी कार्यकर्त्यांचा प्रवेश। मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत मनसेने जोरदार मोर्चा काढलाय आणि स्थानिक दुकानात मराठी भाषेचा वापर न झाल्यामुळे एका मनसे कार्यकर्त्याने दुकानदाराला थप्पड देखील दिली होती आणि या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं। याच पार्श्वभूमीवर मनसेने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह मोर्चा काढलाय आणि मराठीला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी देखील केली आहे। विशेष म्हणजे या आंदोलनानंतर काही भाजप कार्यकर्ते थेट मनसेत दाखल झालेत। त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलंय। पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बाजीराव पेशवा रेल्वे स्टेशन असं ठेवावं अशी मागणी जोर धरू लागली असतानाच याच अनुषंगाने ब्राह्मण महासंघाने पुणे स्टेशन परिसरात बाजीराव पेशवा रेल्वे स्टेशन असं लिहिलेले बॅनर देखील लावलेत। या बॅनरवरती बाजीराव पेशव्यांचा फोटोही झळकत असून हे बॅनर पाहून काही लोकांमध्ये उत्सुकता आणि काहींमध्ये चर्चेची लाट पसरली आहे। रेल्वे प्रशासनाने मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये। ब्राह्मण महासंघाने सांगितलंय की बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे महान योद्धे होते आणि त्यांचं नाव पुण्याशी जोडणं हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून योग्य आहे। अमेरिकेत अनेक स्टार्टअप कंपन्यांना फसवणूक करणाऱ्या भारतीय कोडरची चर्चा सोशल मीडियावरती जोरात सुरू आहे। सोहम पारेख या व्यक्तीने स्वतःला तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल कोडर म्हणून दाखवून विविध स्टार्टअप्स कडून काम घेतलं आणि पैसे उकळलेत। मायज नावाच्या कंपनीचे सहसंस्थापक सोहेल दोशी यांनी ट्विटरवरती याचा पर्दाफाश केलाय। त्यांनी सांगितले की सोहम पारेखने कोणतेही काम न करता लाखो रुपये उकळलेत आणि इतर स्टार्टअप्सना देखील गंडवलंय। या प्रकरणानंतर अनेक लोक त्याच्या विरोधात पुढे आले असून हा एक मोठा स्कॅम असल्याचं बोललं जातंय। तांत्रिक जगतातील विश्वासाला धक्का देणारी ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरते। शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट करत दावा केलाय की उद्धव ठाकरे यांनी कधी काळी राज ठाकरे यांचा खून करण्याचा कट रचला होता। त्यांनी म्हटलंय की मीच त्यावेळी उद्धवजींना रोखलं आणि हे टोकाचं पाऊल उचलू दिलं नाही। हा दावा समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान मराठी माणसाच्या मुद्द्यावरती मनसे शिवसेना यांचं पुन्हा एकत्र येणं शक्य आहे का यावर देखील चर्चा सुरू झाली आहे। रामदास कदम यांनी शिवसेनेवरती टीकेची झोड उठवत म्हटलंय की आज जे उद्धव ठाकरे दिसत आहेत ते 1995च्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वारसदार नाहीयेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक मोठं राजकीय यश मिळालंय। यूएस संसदेमध्ये त्यांचं समर्थन असलेलं एक महत्त्वाचं विधेयक ज्याला त्यांनी स्वतः वन बिग ब्युटिफुल बिल असं संबोधलंय ते मंजूर झालंय आणि या विधेयकामुळे ट्रम्प यांच्या आगामी निवडणुकीतील भूमिकेला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यांनी यावरती प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा आपली शैली दाखवत म्हटलंय हे तर फक्त सुरुवात आहे। रायकरपाडा वसई विरार येथील विद्यार्थ्यांना रोजच्या शाळेचा प्रवास म्हणजे जीवावरचा बेतणारा अनुभव ठरतोय। कारण या भागात पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वैतरणा नदी एका फुग्याच्या होडीतून पार करावी लागते आणि ही होडी अत्यंत असुरक्षित असून जरी चुकी झाली तर थेट जीवावर बेतू शकतं। अनेक पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे की इथे कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, पण अजूनही त्याकडे दुर्लक्षच होतंय। दरम्यान मुसळधार पावसात नदीचा प्रवाह अधिकच वाढतोय आणि ही परिस्थिती अधिक धोकादायक बनते। लहान मुलांच्या जीवाशी रोजचा खेळ आता थांबवावा अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे। पंढरपूर वारीतील एक अत्यंत पवित्र आणि हृदयस्पर्शी क्षण म्हणजे दासूर तालुका खटाव सातारा येथे पाहायला मिळालाय। येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्या एकत्र आल्या आणि भाविकांनी दिव्य मिलनचा अनुभव घेतलाय। भाविकांच्या हरिनामात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात दोन्ही पालख्या भेटल्या तेव्हा वातावरण भक्तिभावाने भारावलं गेलेलं होतं। वारीचा हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक क्षण पाहण्यासाठी हजारो वारकरी उपस्थित होते। सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले भाऊ होते, त्यामुळे हे मिलन म्हणजे केवळ पालख्यांचं नव्हे तर भावनांचं, भक्तीचं आणि आपुलकीचं सजीव दर्शन आहे। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे। सामाजिक न्याय विभागाने जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी तब्बल 410 कोटींचा निधी मंजूर केलाय। राज्यातील लाखो लाभार्थ्यांनी महिलांना या योजनेतून महिन्याला 1500ची मदत दिली जाते। जून महिन्याचा हप्ता लवकरच खात्यावरती जमा होणार आहे असंही सांगण्यात आलंय। यापूर्वी काही भागांमध्ये हप्त्याच्या विलंबनाबाबत नाराजी होती, मात्र आता शासनाने निधी वाटप प्रक्रियेला वेग दिलाय। जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपहरण आणि गोळीबारामुळे मृत्यू झालेल्या प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावलाय। ही हत्या ओळखीमुळे झाल्याचं उघड झालंय। एका व्यक्तीचं अपहरण करून त्याच्यावरती गोळीबार करण्यात आला होता। सुरुवातीला हे प्रकरण गूढ होतं, मात्र पोलीस तपासात हे स्पष्ट झाले की आरोपींची ओळख झाल्यामुळे त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केली आहे आणि या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना अटक केली असून तपास पुढे सुरू आहे।